की माननीय श्री जिल्हाध्यक्ष रवींद्र माने साहेब यांच्या दणक्याने माननीय पूजनीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय पूजनीय खासदार धैर्यशील माने साहेब यांचे फोटो लावण्यात आले। त्याच्याबद्दल मला म्हणायचं आहे की फोटो त्यावेळी त्यांनी सांगितल्यानंतर किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यानंतर आम्ही ते फोटो आमच्या स्थायी समितीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्या कार्यालयामध्ये फोटो 1.5 महिन्यापूर्वीच लावले होते। कारण त्यांचं माननीय शिंदे साहेब आणि माननीय धैर्यशील माने साहेब त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर त्यांनी ज्यावेळी स्टँडिंग कमिटीचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याचवेळी त्यांचे फोटो तिथे लागले गेले होते। पण अनावधानानं एक स्टेटमेंट 19 तारखेला ज्यावेळी व्हायरल झालं 19 तारखेला जे व्हायरल झाल्यानंतर आम्ही बी युतीत असताना माननीय श्री रवींद्र माने साहेबांचं स्टेटमेंट असं कसं आलं ह्याचा आम्ही विचार करत होतो की चुकून वगैरे दुसरं स्टेटमेंट वगैरे असं चुकून पडला असं स्टेटमेंट वगैरे असा आम्ही विचार केला आणि थोडा वेळ घेतला आम्ही की त्याच्याबद्दल माननीय यांचं माने साहेबांचं काय स्टेटमेंट परत येतंय काय किंवा कसं असतंय ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट ग्राह्य मानलं जातं आहे। त्यांचं बघितलं की त्यांचं परत स्टेटमेंट येईल की नाही हा मेसेज माझा नाही आहे किंवा हे स्टेटमेंट माझं नाही आहे कोणी तर दिला असेल असं काही स्टेटमेंट नाही आल्यानंतर मग आम्हाला त्या स्टेटमेंटचा विचार करावा लागला की एक तर 1.5 ते 1.5 महिन्या अगोदर सगळ्यांचे फोटो लागले होते आणि तो मेसेज होता हा शेवटी कसा आहे स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन आहेत त्या आणि बीजेपी पक्षानं जो पक्ष लेवलला जो पक्षानं दिलेली व्यक्ती ही जबाबदार व्यक्ती असते आणि त्या व्यक्तींच्या ऑफिसबद्दल किंवा त्यांच्याबद्दल असं वक्तव्य येणं हे चुकीचं आहे। त्यामुळं ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे फोटो काढणे याचा अर्थ ॲक्शनला रिॲक्शन झाली। पण तत्पूर्वी आमचे खासदार धैर्यशील माने साहेब यांच्यामध्ये आणि आमच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांच्यामध्ये संवादानंतर असं ठरलं की त्यामध्ये निष्कर्ष असा निघाला की आपल्या महायुतीमध्ये जर मिठाचा खडा कोण जर टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। महायुती आमची ही एक संघ आहे आणि केंद्रामध्ये सत्ता आम्ही सत्तेमध्ये युतीत आहोत, राज्यामध्ये युतीत आहोत, त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये सुद्धा आम्ही युतीत आहोत। त्यामुळे आपल्यामध्ये जर कोण युतिष्ट करण्याचा आणि आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर तसा आम्ही कदापिही होऊ देणार नाही। अशा पद्धतीनं ते फोटो रात्रीच्या रात्री लागलेले आहेत। त्यामुळं हा विषय आमच्यासाठी इथं संपलेला आहे।